हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज होता संडे, वुमेन्स डे स्पेशल. आज मी चिकन पुलाव बनवलेला आहे एकदम सिंपल पद्धतीने. तो पहिल्यांदा मी चिलीज, गार्लिक, जिंजर, कोरिअँडर मिक्सरला वाटून चिकनला मॅरिनेट केलेलं आहे. मॅरिनेशनमध्ये मी सांगायला विसरले की ह्याच्यामध्ये आपला सॉल्ट आणि स्पेशल कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे, घाटी मसाला. त्याच्यामध्ये मी गरम मसाला अगेन टाकलेला आहे आणि आपला टर्मरिक पावडर, हळदी पावडर. आणि मी ह्याला मिक्स करणार आहे थोडेसे बटाटे टाकून, कारण की ऑब्व्हियसली आपण चिकन पुलाव बनवणार आहे तर बटाटे मस्त आहे. थोडाफार मी खडा मसाला टाकलेला आहे, जसं की आपला तेजपत्ता, मिरी, इलायची, बस दॅट्स इट. मग मी थोडंसं कट टाकून त्याच्यावरती आपला मिंट लिव्स टाकणार आहे. बिकॉज आपल्याला हे सिम्पल आहे ॲक्च्युली. तुम्हाला काय असं वेगवेगळं शिजायची गरज नाही. एका बाजूला 3 ग्लास मी बासमती राईस घेतलेला आहे, त्याला प्रॉपर वॉश केलेला आहे. आणि अनियन मी वरून टाकते. कोणाला ब्राऊन करून टाकायचं असेल तरीही टाकू शकता, पण जेव्हा अनियन वरून टाकतो तर त्याची टेस्ट वेगळी येते, बिकॉज आपण पुलाव बनवत आहोत. आणि हे मी गरम गरम तेल प्लस तूप मिक्सरमध्ये चिकन आपण गरम करून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनटं त्याला चिकनला न पाणी टाकता शिजवायचं आहे, बिकॉज चिकनलाही पाणी सुटतं. तर ते 10 मिनिट्स आपण झाकण लावून जरी ठेवलं तरी ते हाफ कुक होऊन जातं. हा खूप इझी आहे आणि टाईम सेविंग पुलाव रेसिपी आहे. हे बघा, झाकण लावून मी 10 ते 15 मिनटं त्याला शिजवते, वेट करते. आता मी राईस टाकायची माझी वेळ आलेली आहे ह्याच्यात. तर मी जे बाजूला राईस भिजवून ठेवलेला आहे ते मी आता ह्याच्यात टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 ग्लासच पाणी मी घेतलेलं आहे. सॉरी, वाटी बोलली. 3 ग्लासला 3 ग्लास पाणी. आणि अगेन त्याला झाकण लावून शिजवते आणि वाट बघते की एक 10-15 मिनटात माझा राईस रेडी होतो आहे. हा अगदी इझी आहे आणि टाईम सेविंग आहे. याला कुकर जरी नाही वापरला तरी ही रेसिपी इझिली होऊन जाते. आणि हा माझा राईस तयार झालेला आहे, चिकन पुलाव. पण ह्याच्यामध्ये एक सांगू इच्छिते की हा थोडासा स्टिकी होऊ शकतो आणि सॉफ्ट असतो, कारण की हा पुलाव आहे. बिर्याणी असते तर ती आपण सुटसुटीत एक्सपेक्ट करतो, पण पुलाव हा असाच छान वाटतो मला तरी. सो हा आहे आमचा टेस्टी पुलाव, सिम्पल, इझी टू मेक रेसिपी. अगदी बिर्याणीसारखी टेस्ट आहे. एकदा ट्राय करून नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. सो एन्जॉय.